काय प्रकाराने काय गुन्हा दाखल? सप्तशृंगी कॉलनीमध्ये एक सावली अपार्टमेंट आहे. त्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर एक कांक्रिया राहतात आणि पहिल्या मजल्यावर आणि ग्राउंड फ्लोअरला दोन वेगळे कुटुंब राहतात. तर त्या कांक्रियांच्या त्रासाला कंटाळून तळमजल्यावर जे राहणारं कुटुंब आहे ते दुसरीकडे राहायला गेलेलं आहे. आणि हे जे सानप कुटुंब आहे हे सुरतला राहतात, पण ते नाशिकला आल्यावरही दुसरीकडे राहत होते. म्हणजे ते आले होते त्यांच्या बंधूच्या अंत्यविधीसाठी आणि त्यांचं स्वतःचं घर असतानाही यांच्या त्रासामुळे ते दुसरीकडे राहिले. आणि ज्या दिवशी फक्त सुरतला जाण्यापूर्वी स्वच्छता करून जावे म्हणून ते घरी गेले असता त्यांनी पाण्याचा नळ बंद करून ठेवलेला होता. हे विचारणा करायला गेले तर ते सानप यांच्या पत्नीशी भांडण केलं. सानप विचारायला गेले, नळ चालू करायला गेले तर त्यांनी धक्का दिला. आणि त्यांना माहीत होतं यांना रक्तदाबाचा त्रास आहे. याच्यापूर्वी पण त्यांना भांडल्यामुळं त्यांना त्रास झाला होता, ॲडमिट करावं लागलं होतं. तरी त्यांनी ते काळजी न घेता त्यांच्याशी गैरवर्तन केल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला. सर, या संदर्भात काय गुन्हा दाखल आहे? आरोपी अटकेत आहेत? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे कांक्रिया अर्चना कांक्रिया आणि किरण कांक्रिया यांच्याविरुद्ध. अटक? आरोपी अटक नाही आहे, आरोपी घरी पण नाही आहे, त्याचा शोध चालू आहे. सर, काही धमकी पण दिली होती, बंदुकीचा धाक वगैरे दाखवला किंवा काय असं काही? म्हणजे ते बोलण्याच्या वादामध्ये थांब तुला गोळी घालतो असं प्रकारची एक धमकी दिली होती. सर, तपास कुठपर्यंत आहे या संदर्भात? तपास चालू आहे, ते बरंच म्हणजे आरोपीच्या शोधात आहोत. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील सप्तशृंगी कॉलनी या ठिकाणी दोन रहिवाशांच्या वादातून एका रहिवाशाचा तो मृत्यू झालेला आहे. 8 जानेवारीला ही घटना घडलेली आहे. मी ज्या परिसरामध्ये आहे तो परिसर हा सप्तशृंगी कॉलनीचा आहे. आपण जर बघतो याच अपार्टमेंटमध्ये 3 रहिवाशी राहता आणि या अपार्टमेंटमधल्या 2 रहिवाशांचं किरकोळ भांडण झालं आणि या भांडणानंतर धक्काबुक्कीतून एका रहिवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात पोलिसांनी देखील गुन्हा दाखल केलेला आहे आणि नेमकी ही घटना काय घडलेली आहे, जे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांचे नातेवाईक माझ्यासोबत आहे आणि रहिवाशी स्थानिक माझ्यासोबत आहेत. काय घडलं होतं त्या दिवशी? त्या दिवशी सकाळी साधारणतः 9:30 वाजता शेजारी खूप आवाज यायला लागला, म्हणून मी धावत आलो तर कांक्रिया आणि सानप परिवारामध्ये धक्काबुक्की चालू होती. आम्ही आलो तर त्यांना सांगत होतो की भांडू नका, त्यांचा पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवा. परंतु त्या धक्काबुक्कीमध्ये सानप जागेवर पडले आणि आम्ही त्यांना उचलायचा प्रयत्न केला. उचलून त्यांना घेऊन हॉस्पिटलपर्यंत गेलो, परंतु ते त्या हॉस्पिटलमध्ये सांगितलं की ते जागेवर मृत झालेले आहेत. याआधी काही अशी घटना घडली होती का? हा वाद किती दिवसांपासून सुरू होता? नेमकं वादाचं कारण? यावर ते वारंवार नेहमी त्यांना आल्यानंतर मुद्दामून त्यांचं पाणी बंद करायचे आणि पाणी बंद केल्यामुळे त्यांना तिथे जाता येत नसायचं. आणि मग पाणी बंद केल्यामुळे त्यांना विचारलं की ते त्यांना मुद्दामून शिवाय द्यायचे. यापूर्वीसुद्धा एकदा असं त्यांच्या शिवेगाळ झाली होती, परंतु यांना बीपीचा त्रास होता. शिवेगाळ झाल्यानंतर अर्ध्या तासाने ते घरातच पडले आणि त्यांचं खुब्याचं ऑपरेशन झालं. हे त्यांना पूर्ण माहीत होतं की त्यांना बीपी आणि याचा त्रास आहे, म्हणून त्यांनी जाणून बुजून ते आल्यावर ते भांडणं करायचे, पाणी बंद करायचे. माझ्यासोबत रहिवासी आहेत. काय नेमका त्रास आहे आपल्याला? आपले जे शेजारचे आहेत त्यांना? आता माझ्या मित्राची मुलं राहतात. सध्या मी इथे राहत नाही. 2018ला मी इथून फ्लॅट सोडून गेलो होतो. मी स्वतः भाड्याने राहायला गेलो होतो, कारण असं वारंवार इथे याच प्रकारच्या तक्रारी होत असत. आणि त्यांनी काय केलं होतं, दुसऱ्या मजल्याला जिथे तुम्ही जसं बघता सेकंड फ्लोअरला त्यांनी स्वतंत्रपणे गेट बनवून घेतलं होतं, जेणेकरून टेरेसवर पाण्याचा कंट्रोल हे ते करणं आम्हाला शक्य व्हायचं नाही. मग आणि त्यांनी स्वतंत्रपणे त्यांच्या लॉफ्टवर एक स्वतंत्र पाण्याची टाकी करून घेतली होती 500,000 लिटरची, जेणेकरून वरचं पाणी जरी बंद केलं तरी खाली त्यांना पाणी सुरू राहायचं आणि आम्हाला पाणी नाही राहायचं. तर अशा पद्धतीचं कुठल्या ना कुठल्या प्रकारे वारंवार वादविवाद व्हायचे. माझी मुलं छोटी होती त्यामुळे वादाचं स्वरूप किती दिवस सोडून दिलं मी. आता सध्या फक्त माझ्या मित्राची मुलं ते कॉलेजला असल्याकारणाने तात्पुरते राहतात. बाकी मग ते तसंच. आणि वरती स्वतंत्र पाण्याची टाकी आमची कॉमन आहे, लाईट पाणी कॉमन आहे, परंतु त्यांनी त्याला स्वतंत्रपणे कनेक्शन घेऊन ठेवलं होतं. त्यामुळे मग तो हे मूळ मुद्दा होता. आणि मग बाकी छोटं मोठं काही ना काही होतच राहायचं. आणि एकंदरीतच त्यांचं वर्तणूक ही शेजार धर्म पाळणारीच नव्हती. माझी मुलं छोटे असल्याकारणे मी मग सोडून दिलं. आणि हे सानप साहेब जे आहे ते 3-4 महिन्यातून कधीतरी यायचे आणि ते सुरतला सर्व्हिसला असल्या मोठ्या पदावर असल्याकारणाने ते बिचारे फारसं हे नाही करायचं, परंतु मग त्यांचं एकाखाली एक असल्याकारणाने वादविवाद होत राहायचे. पण तसं ते सानप एकदम मृदू स्वभावाची व्यक्ती होती. पण मग आता कसं आहे, ते झालं वादावाद, दुर्घटना घडली आणि नकळत या वादामुळेच घडली
असं तर प्रत्यक्षदर्शी दिसतंय. तुमची मागणी काय आहे नातेवाईक म्हणून? हा वारंवार जी घटना घडत होती, तुम्ही काही पोलिसात यादी तक्रार केली होती का? पोलिसांकडे गेलो होतो, परंतु पोलीस आमची कंप्लेंट घेत नव्हते. त्याच दिवशी आम्ही पोलिसांना कंप्लेंट देण्यासाठी गेलो, त्यांना कल्पना दिली, परंतु पोलिसांनी कंप्लेंट घ्यायला बराच उशीर लावला. त्यामुळे ती परवा कंप्लेंट दाखल झाली. त्यामुळे यांना कठोर शासन व्हावं ही आमची मागणी आहे. 8 तारखेला घडलेली घटना आहे. जवळपास 13-14 तारखेनंतर जे आहे तो गुन्हा दाखल झाला पोलिसात. काय नेमकं आपण पोलिसांना या संदर्भात सहकार्य? पोलिसांना या संदर्भात पूर्णपणे माहिती दिली होती. त्यांना सांगितलं तुम्ही सहनिशा करा, काय परिस्थिती तुम्ही जाणून घ्या, कॉलनीतले कोणाला विचारा, लहान मुलांना सुद्धा विचारा, भयानक परिस्थिती आहे, आम्हालाही प्रचंड त्रास होतो आणि हा गुन्हा दाखल करा. तर त्यांनी 2-4 दिवस वेळ लावला, पण 2-4 दिवसांनी सगळी चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला. तुमची मागणी काय आता? त्यांना कठोर शासन झालं पाहिजे आणि इथं आम्हाला जो त्रास आहे, कॉलनीतल्या लोकांना जो त्रास आहे, तो त्रास संपला पाहिजे. नक्कीच आपण बघतो या ठिकाणी हे सगळे रहिवासी आणि नातेवाईक आहेत. वारंवार या घटना घडत होत्या आणि या घटनेनंतर कुठेतरी एका रहिवाशाचा जो आहे तो मृत्यू पण झाला होता. आपण आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी आहेत. काय घडलं होतं त्या दिवशी? त्या दिवशी काय थोडा वर आवाज यायला लागला. आम्हाला वाटलं तर काही दोघांना बायकोचे भांडणं झाले का नाही वरती. ते वरती गेले तर मग आम्हाला वाटलं साहेब आम्ही तर खालीच उभा होतो. त्या कारणानं मग ते वरती धावत गेले तर त्याला वाटतं खाली पडले, तर खाली आणलं तर आम्ही गाडीत टाकलं, त्याला दवाखान्यात नेलं. तिथून मोरी झालं, दुर्घटना झाल्यासारखीच. त्यांची अशी नेहमी इच्छा असायची की शेळक्यांना नाही सांगायची तुम्ही फ्लॅटची किंमत सांगा, तुम्ही फ्लॅट आम्हाला देऊन टाका. सांडपाणी मधून फोन करायचे आम्हाला देऊन टाका. पण त्यांचा हे सर्व बळकावण्याचा प्रयत्न होता आणि बळकावण्यासाठी ते जाणून बुजून त्रास देत होते. नेमकं ही घटना घडली आधी असं काही घडलं होतं का? या संदर्भात नेमकं किती दिवसांपासून हा वाद सुरू होता काय? हा वाद साधारणतः शेळके साहेब इथं राहिले होते तेव्हापासून त्यांनाही त्रास देत होते आणि हे जेव्हा नाशिकला आले तेव्हा ते मुद्दाम त्रास द्यायचे. म्हणून ते सानप साहेब आले तरी इथं राहत नव्हते. क्वचितच साफसफाईला जायचे, आमच्याकडे राहायचे किंवा त्यांच्या भावाकडे राहायचे किंवा त्यांच्या मेवण्यांकडे राहायचे. नक्कीच आपण बघतोय हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता आणि या वादानंतर 2 रहिवाशांच्या भांडणातून अखेर एकाचा जो तो मृत्यू झालेला आहे. या संदर्भात पोलीस देखील आता तपास करताय. नाशिक शहर पोलिसांच्या माध्यमातून हा तपास सुरू आहे. या संदर्भात आता कुठेतरी नातेवाईकांकडून कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता होत आहे. कॅमेरामन मयूर बारगेजसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.